काय तुझ्याशी बोलतेय? हो अगं इथे काय उभे राहून करतेस तू? जा जा सावलीकडे जा, तिच्यावर बारीक नजर ठेव. ते काय काय सारंगच्या कानात बरळेल काही सांगता येत नाही. हो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी व्यवस्थित लक्ष ठेवेन. पण हां, मी जाण्याआधी मला प्रॉमिस करा, तुम्ही त्या सावलीसोबत अजिबात भांडायला जाणार नाही, तिच्याशी अजिबात वाद घालणार नाही, कारण त्याने तुम्हाला त्रास होईल. आणि आई, आपला सारंग बरा होणं, तो शुद्धीवर येणं खूप महत्त्वाचं आपल्यासाठी. म्हणून एक मिनिट. हां, आत्ता खालती जे काही नाटक झालं, त्या सुशीलानी जे काही वाघळीचा पवित्रा घेतला होता, माझ्या शब्दाला शब्द लावत होती, ते सगळं कोणी शिकवलं तिला? तू आणि अमृतानी ना? खरं सांगा, तुम्ही केलं ना तिला पुढे? हो आई, नाही नाही नाही, माझे काही चूक नाहीये त्यात. मला काय माहित नव्हतं ही एवढी ओव्हर ऍक्टिंग वगैरे करेल. तुम्हाला खरं सांगू, हे ना सगळं अमृताताईचं डोकं होतं. काय? अमृता? ठीक आहे, जे काही झालं ते चांगलंच झालं ना. तिच्या या सगळ्या नाटकावरून सावलीला कळलं असेल, तिची 100% खात्री पटली असेल की हे दोघं जण नवरा बायको सारंग सुशीला एकमेकांवर खरंच प्रेम करतात. आणि या सुशीलाचं सुद्धा आपल्या सारंगवर खूप प्रेम आहे. करेक्ट आहे. म्हणूनच मी मध्ये अजिबात एक शब्द सुद्धा नाही बोलले. आई, तुम्ही प्लीज शांतपणे बसा आणि अजिबात चिडचिड करू नका. मी चहा आणू तुमच्यासाठी गरमागरम? आता नको, आता उद्या सकाळी. हां, उशीर झाला. खूप उशीर झालाय. जा. होय. गुड नाईट. नमस्कार जगन्नाथजी, नमस्कार. आ गया तुमचा डबा. अरे बबलू, तू कशाला त्रास करून घेतलास? मला कसला त्रास? मी थोडी जेवण बनवलंय. त्रास तर सावलीवणीला झालाय. सावलीवणीने जेवण बनवलंय. तुमची काळजी आहे तिला. म्हणून मी तर फक्त डब्बा घेऊन आलोय. तिला माझी काळजी आहेच. माझी साऊ पण ना. बबलू, कोण आहे वगैरे जरा? हा. कोण आहे? व्यंकटेशजी. या. हा, बोल व्यंकटेश. अच्छा अच्छा, बर बर बर, हो हो, ये ये. हा. काय म्हणतायत मग व्यंकटेश भाऊजी? हे बस स्टॉप पर्यंत आला, येईल थोड्या वेळात घरी. हा, ती सांगायचं ना, 2 डबे घेऊन आलो असतो. वेळाच का बबलू? अरे एकात भागेल आमच्या दोघांचं. जगन्नाथजी, लहान तोंडी मोठा घास घेतो. अख्खा डबा संपवला तरी चालेल. एक विचारायचं होतं. विचारू? विचार विचार. व्यंकटेश भाऊजींना माहिती आहे का सावली वहिनी मेंजळे घरात राहते ते? हो. त्यांना वाईट नाही वाटत का? म्हणजे आपली बायको दुसऱ्या बाईच्या नवऱ्याची सेवा करते, त्यांच्यासोबत राहते, स्वतःच्या मुलाला घेऊन, ते बघून वाईट नाही वाटत? नाही, वाईट वाटण्यासारखं काही नाही आहे खरं तर. तुला खरं सांगू का? अरे व्यंकटेश माणूस म्हणून खूप चांगला आहे. त्याला खूप माणुसकी आहे. त्याने कोणतंही बंधन लादलेलं नाही आहे सावलीवर. नाही, तरी पण आपल्या बायकोचं नाव परका माणूस घेतोय, म्हणजे परका माणूस बोलता येणार नाही. सावली वहिनी आणि सारंगदाचं लग्न झालं होतं हेही त्यांना माहिती आहे ना. तरी खरंच खूपच मोठ्या मनाचे आहेत ते. मी म्हटलं ना, खरंच खूप मोठ्या मनाचा आहे तो. तिकडे सुशीलाताई पण मन मोठं असल्याचं दाखवते, कारण सारंगदादाची ती खरी बायको नाही आहे. मग व्यंकटेश भाऊजींचं काय? सावली वहिनीचा खरा नवरा आहे की नाही? काहीतरी शिस्त आहे. कसला विचार करतोय? नाही, काय नाही. जेवून घ्या तुम्ही, येतो. सावकाश जा. हो. हा राजकुमार, ती सावली आता पूर्णपणे स्थिरावली या घरात. हो ना. आणि आहे ना, तो अबीर सुद्धा आहे तिच्यासोबत. प्रचंड आगाऊ मुलगा, थोबडावं असं वाटतं मला त्याला. नाही नाही नाही, ऐक ऐक ऐक. नाही राजकुमार, हे बघ,
सारंग पूर्णपणे शुद्धीवर येईपर्यंत, तो पूर्ण बरा होईपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. आणि तू सुद्धा प्लीज बाबा शांत राहा, काही करू नकोस. हो मी जरा करते तुला फोन थोड्या वेळात. बाय. एक मिनिट, तुम्ही इथे? तुम्हाला प्रश्न विचारतेस? बाय द वे, आय एम नॉट आन्सरेबल टू यू. पण तरीही तुला काय सांगितलं होतं मी? ओवीला माझ्याकडे घेऊन यायचं. का नाही आणलंस तिला? नाही, विसरले नाही मी. हां, ॲक्च्युली विसरले. माझ्या डोक्यातून निघून गेलं. तुम्हाला आयडियाच नाही आहे सध्या घरात काय काय सुरू आहे. पण मला सांगा, तुम्ही असं डायरेक्ट घरी का आलात? आय एम नॉट आन्सरेबल टू यू. जा, ओवीला घेऊन ये लगेच. मी काय बोलताय? सध्या घरात सावली आहे, असं कसं आणणार ओवीला? तुला काय वाटलं मोनिका? मला माहीत नाही आहे की सावली घरातच आहे. ऑफकोर्स मला माहिती आहे. हां, आता ही गोष्ट वेगळी आहे की हे काम मी तुला दिलं होतं की सावलीच्या प्रत्येक सेकंदाची माहिती तू मला द्यायचीस. पण तू ते केलं नाही. तरीही या घरात काय होतंय काय नाही त्याची मला पूर्ण खबर आहे. आता जा, पटकन ओवीला इथं घेऊन ये. आणि हो, राहिला प्रश्न सावलीचा, तर सावली घरात आहे म्हणूनच मी आले. कारण आज मी जे करणार आहे ना, सावलीच्या चेहऱ्याचा रंग कसा उडून जातो ते मला प्रत्यक्ष बघायचंय, स्वतः एन्जॉय करायचंय. म्हणूनच आले. ओवीला इथं घेऊन ये अँड मेक शुअर की मी इथं आले हे सावलीला कळायला हवं. तुमच्या डोक्यात नक्की काय आहे? काय प्लॅन आहे तुमचा? सांगितलं ना, डोंट आस्क मी क्वेश्चन्स. जेवढं सांगितलंय तेवढं कर. अँड आय एम शुअर आत्ता इथं जे होणार आहे ना, ते बघून तुलाही खूप मजा येईल. आय प्रॉमिस. जा, ओवीला इथं लगेच घेऊन ये. हां, आणि मेक शुअर की मी इथं आले ही खबर सावलीच्या कानावर पडू दे. गॉट इट? सावलीच्या कानावर जायला हवी. येस. जा, लगेच जा. सावली, आज तुझ्याच घरात येऊन तुझ्यापासून तुझ्या सगळ्यात लाडक्या शिष्येला आणि तुझ्या पोटच्या पोरीला मी कायमचं दूर करणार आहे तुझ्यापासनं. आज ओवीला मी माझ्या नावाचा गंडा बांधूनच या घरातनं बाहेर पडेन. तुझा अहंकार आज मातीमोल होणार सावली.